नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अमृत कथा या ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सध्या आपण साक्षात्कारी श्री संत गजानन चरित्र हे कथा रूपामध्ये ऐकत आहोत। इथून पहिले अध्याय जर आपण ऐकले नसतील तर आपल्या चॅनलवर सर्व अध्याय उपलब्ध आहेत, तर कृपया आपल्या चॅनलवर जाऊन पूर्वीचे अध्याय देखील जरूर ऐकावेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या अध्यायांची लिंक देत आहे, तेव्हा ती जरूर बघावी। अध्याय 5 भास्कर पाटलाच्या शेतात। श्री गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले। भास्कर पाटील क्षमा मागतो। श्री संत गजानन महाराजांची महती दिवसेंदिवस वाढत चालली होती। लोकांची गर्दी दर्शनासाठी जास्त जमू लागली होती। म्हणूनच महाराजांना ती उपाधी टाळायची होती, त्यासाठी ते रानावनात भटकू लागले। एकदा ते पिंपळ गावाला गेले। तिथे एक हेमाडपंथी महादेवाचं मंदिर होतं। तिथे ते पद्मासन घालून बसले। संध्याकाळी गुरे घेऊन गुराखी गावाकडे परत जाताना मंदिराजवळून जात असत। मंदिराजवळ एक नाला होता। जनावरास पाणी पाजून गुराखी जनावर पुढे नेत। गुरे पाणी पित असताना एक जण सहज मंदिरात शंकराच्या दर्शनास गेला। त्यास महाराज आत बसलेले दिसले। त्याने इतर गुराखी व मुलांना सांगितले। सर्वांना आश्चर्य वाटले। सर्वांनी त्यांना नमस्कार केला, पण महाराज बोलत नव्हते। डोळे लावून ध्यानस्थ बसले होते। त्या मुलांनी त्यांची पूजा केली। कांदा भाकर त्यांच्या पुढे ठेवली। ती बातमी गावात सांगितली। दुसऱ्या दिवशी गावकरी मंडळी तिथे सर्व जमा झाली। महाराज त्याच स्थितीत बसलेले होते। भाकर तशीच समोर होती। लोकांनी गुलाल उधळला। महाराजांना पालखीत बसविले। पालखी वाजत गाजत मारुतीच्या देवळात आणली। पाटावर महाराजांना बसवलं। काही वेळाने त्यांची समाधी उतरली। ते बघून सर्वांना खूप आनंद झाला। गावातील लोक तिथे नैवेद्य आणू लागले। दुसऱ्या मंगळवारी काही मंडळी शेगावी बाजाराला गेली। तिथे त्यांनी आमच्या गावी एक अवलिया साधू आला आहे, आमचं गाव पावन झालं आहे, ही बातमी सर्वांना सांगितली। बंकटलालच्या कानी ती वार्ता गेली। बंकटलाल व त्यांची पत्नी मोटार घेऊन तिथे गेले। त्यांनी महाराजांना विनंती केली, शेगावात चला, लोक आपली वाट पाहत आहेत। महाराज उठले, गाडीत बसले। बंकटलालने गावकऱ्यांना समजावले। ते म्हणाले, महाराज तुम्हाला दूर नाहीत, आणि त्यांनी परत महाराजांना पिंपळगावावरून शेगावला आणलं। काही दिवस महाराज तिथे राहून पुन्हा वऱ्हाडात आडगावला गेले। वैशाख मास होता। उन्हाळा कडक होता। जंगलात कुठेच पाणी नव्हतं। जवळच अकोली नावाचं गाव होतं। तिथे महाराज भर दुपारी गेले। त्यांना खूप तहान लागली होती। त्यांनी पाण्याचा शोध घेतला, पण कुठेही त्यांना पाणी मिळालं नाही। भास्कर पाटलाच्या शेतात नांगर चालू होता। झाडाखाली मडक्यात पाणी होतं। तिथे महाराज गेले। पाटलास पिण्यास पाणी मागू लागले। जीव कासावीस झाला होता। भास्कर पाटलाची विनवणी केली तरी त्यांनी त्यांना काही पाणी पाजले नाही। त्या शेतात एक विहीर होती। ती विहीर कोरडी ठणठणीत होती। महाराज झाडाखाली एका दगडावर बसले। ध्यान समाधी लावली। परमेश्वराचं चिंतन केलं। चमत्कार घडला। विहिरीला पाणी आलं। ते पाणी महाराज प्याले, तृप्त झाले। ते भास्कर पाटलाने पाहिले व ते गहिवरून महाराजांना शरण गेले। ही बातमी गावकऱ्यांना कळली। लोक त्या शेतात आले। महाराजांना नमस्कार केला। ते निर्मळ पाणी सर्वजण प्याले। तेव्हापासून भास्कर पाटील महाराजांसोबतच राहिले। या आणि अशा अनेक लीला इथून पुढे येणाऱ्या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत, आणि 21 अध्यायाची ही पुष्पमाला श्री गजानन महाराजांच्या चरणी मी अर्पण करणार आहे। तेव्हा तुम्ही देखील या सेवेमध्ये सहभागी व्हा। आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलाही तुमचा व्हिडिओ चुकणार नाही। यासोबतच तुमची रजा घेते। गण गण गणात बोते।